आमचे एक रिलेटिव्ह आहेत बरं का, त्यांच्या मुलाचं परवा लग्न जमलं आणि तो मुलगा खूप चांगला आहे, कुठलंही व्यसन नाही, घरदार आहे, नोकरी आहे, तो स्वभावानंही खूप चांगला आहे. आणि त्या मुलाचं लग्न जमल्यानंतर त्या मुलीच्या घरच्यांनी काय केलं माहिती आहे का, त्याचा सिबिल स्कोअर चेक केला. आता परिस्थिती बघा सगळ्याची सारखीच नसते, सगळी वेळ सारखीच नसते, थोडं मागं पुढं होतं, त्याच्यामुळं घरात काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे हप्ता थोडासा मागं पुढे झाला असेल आणि त्यामुळे त्याचा सिबिल स्कोअर कमी आला. तर सिबिल स्कोअर कमी आल्यामुळे मुलीच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिला. तुम्हाला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, मुलगा चांगला पाहिजे, नोकरी पाहिजे, आणि आता काय आहे नवीन सिबिल स्कोअर. का तर आम्हाला आमच्या मुलीच्या भविष्याची खूप चिंता आहे, काळजी आहे. काय झालं माहिती का, मुली कमी झालीत ना, त्यामुळे ह्या मुलींना खूप डिमांड आले आणि मुलींच्या घरच्यांनाही. ह्याच ठिकाणी मुलांच्या घरच्यांनी असा विचार केला तर की आमच्या मुलाला पुढे जाऊन भविष्यात काही प्रॉब्लेम नको, त्याच्या भविष्याची आम्हाला खूप काळजी आहे, म्हणून मुलीच्या घरच्यांना मुलीचा मागच्या 1 वर्षाची कॉलेज हिस्ट्री मागितली. तर पुढं जाऊन काय फेस करायला नको म्हणून मुलीचं कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं. तर किती तर मुलींची लग्न होणार नाहीत, बोटावर मोजण्या इतक्याच मुली चांगल्या राहिल्यात. कारण मुलींच्या घरच्यांना काय माहीत नसतं, मुलगी कॉलेजला जाते, ह्या करते, त्या करते, याला बोलते, हे करते, ते काही माहीत नसतं. त्याच्यामुळं मुलांना तुम्ही जे मागताय ना तेच मुलांनी जर मागायला चालू केलं तर मुलींच्या घरच्यांना तोंडसुद्धा राहणार नाही बोलायला. त्यामुळं चांगलं आहे ना, व्यवस्थित आहे ना, तर द्या ना लग्न करून.